जय शिवराय मित्रांनो, हा आहे आपला रत्नागिरी सिरीजचा पहिला एपिसोड आणि आपला 73वा व्लॉग. या व्लॉगमध्ये आपण आपला मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास व रत्नागिरीतील बसरा शिप पॉइंट आणि मिरिया बीच एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्लॉगला. जय शिवराय मित्रांनो, तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. आपली रत्नागिरीची ट्रिप आता स्टार्ट होते आहे. आता आपण आहोत CSTला आणि CSTवरून आपण चाललो आहोत रत्नागिरीला. आपली मँगलोरची ट्रेन आहे 10 वाजताची. तर आता 8:30 वाजले आहेत. आपण तिकडे चाललो आहोत रत्नागिरीला एक्सप्लोर करायला आणि आपल्यासोबत आहे हाय गाईज, हॅलो आदित्य. सो आदित्य आहे आपल्यासोबत आणि आपण जाऊन रत्नागिरीला एक्सप्लोर करणार आहोत. आदित्य, एक्सायटेड आहेस ना? एकदम एक्सायटेड, भारी एकदम. तर तिकडे जाणार आहोत आपण, काय काय तिकडे आपण एक्सप्लोर करणार आहोत, प्लस बजेट किती असणार आहे आणि ते सगळं आपल्या ब्लॉगद्वारे आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आपले हे जे ब्लॉग्स आहेत ते एंडपर्यंत नक्कीच बघा आणि हा सिरीजचा पहिला ब्लॉग आहे. कंप्लीट सिरीज आपण अपलोड करणार आहे यूट्यूबवर, प्लस इंस्टाग्रामवर पण काही रील्स आणि सगळे शूट्स करणार आहोत आपण. तर तेही बघायला विसरू नका. 10 वाजताची ट्रेन आहे. आता वाजले आहेत अराऊंड 8:30 वाजले आहेत, 8:30 पावणे 9 वाजले आहेत. तर आपण आता चाललो आहोत. लेट्स गो. येस. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत. सकाळचे 4 वाजले आहेत, राईट? 4 वाजलेले आहेत, 4:15 झालेले आहेत आणि ॲक्च्युली 3 वाजता आपण पोचायला पाहिजे होतं, बट लेट झाली आहे ट्रेन. आणि कसं बसं आपण आता इथे रत्नागिरीला पोचलो आहे स्टेशनला. आणि आता आपण इकडे बघू, आपलं थोडंसं काहीतरी आपण रेस्ट करू आणि त्याच्यानंतर मग आपली मॉर्निंगला आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत आपण. आदित्य, काय मग या साईडला आहे, काय बोलतोस मग? आता आपण पोहोचलो आहे रत्नागिरीला. येस. थोडा आपण रेस्ट करून आपण सकाळी जर्नी आपली चालू करू. येस, राईट. आणि हा रत्नागिरीचा बोर्ड जो तुम्ही बघत असाल इथे. आणि आपल्याला जायचं आहे इकडून वरती जायचं आहे. सो आता आपण इकडे जात आहोत. आदित्य हे नवीन बांधलं आहे आता सध्या. तर इकडनं आपण आता चाललो आहोत. बघू शकतात, मस्त आहे. एअरपोर्टची फिलिंग आहे की नंबर. एअरपोर्टची फिलिंग आली असं बोलतोय. फायनली एक्झिक्युटिव्ह लाऊंज आहे इकडे, जर तुम्ही बघत असाल पुढे एक्झिक्युटिव्ह लाऊंज. आणि हा आहे एरिया जो तुम्ही बघत असाल पुढे. हा बघा, इकडनं पूर्ण आहे. हा पूर्ण इथून ते पूर्ण इथपर्यंत असा आहे जो बघत असाल. आदित्य, मस्त आहे ना? भारी गेलं आहे ना? स्टेशनच्या बाहेरचा परिसर जो तुम्ही बघत असाल. वाव, मस्त वाटतं आहे. जसं आदित्य बोला, खरंच एअरपोर्टची फिलिंग येते, एक नंबर. आणि हा लोगो रत्नागिरी रेल्वे स्टेशन. वेलकम टू मँगो सिटी. ओ, वेलकम टू मँगो सिटी. येस, करेक्ट. नाईस, मस्त आहे, भारी एकदम. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेले आहेत 6:30 आणि आता आपण फ्रेश झालो आहोत. बघत असाल पूर्ण फ्रेश झालो आहोत आम्ही. आणि थोडा रेस्ट केला आणि थोडासा फ्रेश झालो आम्ही. इकडे रेंटल बाईकचं जे शॉप आहे तिकडे आता आपण चाललेलो आहोत आणि सगळी माहिती पूर्णपणे देणार आहे. तर ब्लॉग्स जे आहेत ते एंडपर्यंत बघायला विसरू नका. तर आता आपण तिकडे चाललो आहोत. जवळच आय थिंक 30 मिनिट्सचा, वॉकिंग. हां 30 मिनिट्स वॉकिंगवर आहे. तर आता आपण तिकडे चाललो आहोत. रेंटल बाईक जी आपण घेतलेली आहे ते तुम्ही समोर बघू शकता. अँड सगळं ठीक आहे तसं. जाऊन आपण पेट्रोल पण भरणार आहोत. ॲक्टिवा 6G ना, ती आपण घेतलेली आहे. आदित्य, याचं किती प्राईस म्हणजे रेंट आहे. रेंट, हां. दिवसाचं रेंट आहे 600 रुपये. तर 2 दिवसाचे आपले 600, 1200. आणि तिसरा दिवस आपण अर्धा करणार आहे. त्याचे हाफ प्राईजमध्ये म्हणजे 300 रुपये असं आपला ताईंनी सांगितलं रेंट. आणि 100 आपला 1000 रुपये डिपॉझिट घेतलं, ते आपल्याला रिफंड रिटर्न भेटेल नंतर. तर ओके,
ठीक आहे चालेल. बाकी एंड ऑफ दी ब्लॉगमध्ये ते बाकी ते सांगतीलच आपल्याला. सो एवढं आपलं हे रेंट होतं बाईकचं आहे. म्हणजे आता आपण जाऊ. चल लेट्स गो. चला जर्नीला स्टार्ट करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण बसरा शिप पॉईंटच्या इथे आलेलो आहोत. म्हणजे आता इकडनं वॉकिंग आहे. इकडे आपण गाडी पार्क केलेली आहे मागे आणि इकडनं वॉकिंग आहे हार्डली सम 1 or 2 minutes. तर ते आपण आता तिकडे चाललेलो आहोत. त्याची माहिती मी देईनच पुढे तुम्हाला. आता समोर जी तुम्ही बघत आहे ती आहे बसरा शिप पॉईंट. तर हे समोर तुम्ही बघत असाल ही आहे बसरा शिप पॉईंट, जी आफ्रिकेवरनं आलेली शिप आहे, जी इकडे आदळलेली आणि आता ती इथे स्टक झाली आणि इकडेच हे पॉईंट बनलं आहे बसरा शिप पॉईंट. हे जे पूर्ण तुम्हाला दिसतं आहे ते आहे मिरिये बीच. करेक्ट आदित्य? ते पूर्ण आहे आणि बंदर पण आहे ना इथे. ते बंदर आहे आणि तिकडे हे बीच दिसतंय तुम्हाला. बघू शकता ते खाली काय लागून हा झिजली आहे ना पूर्ण. बघू शकता तुम्ही. आदित्य टायटॅनिक. टायटॅनिक टायटॅनिक बाहेर आले असं वाटतं ना. बघू शकता ते. अरे आणि पूर्ण वातावरण बघू शकता तुम्ही. पूर्ण ढग आले जमले आहेत पुढे. काय बोलतो तुला? पावसाचं वातावरण झालेलं आहे. ढगाळचं वातावरण. ढगाळ वातावरण. ढगाळचं वातावरण. ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि ढगाळ वातावरणात आम्ही इथे आलेलो आहोत. मस्तपैकी मस्त एकदम भारी. पण आतमध्ये इथे खालती जायला अलाउड नाही आहे. तर इथे प्लीज जाऊ नका. आलात तर तुम्ही. अलाउड असतं तर आम्ही आतमधलं डेक पॉईंटने पण दाखवलं असतं. हा करेक्ट. समोर बघू शकता तुम्ही. ते बघा भारी एकदम मस्त. हे बघा लाटांचा आवाज बघू शकता तुम्ही. वंडरफुल मस्त आहे. बसरा शिप पॉइंट भारी एकदम. ही बोट कधी आली? काय इन्फॉर्मेशन द्याल तुम्ही? 2019ला आली. 2019ला. ओके. आणि त्याची डिझेल वाहतूक होती ती. हां 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 15 दिवस आमच्या इथे पार्किंग केलेली होती हां हां समोर बाहेर. हां तिथे इंजिनचं काम निघालं होतं. ती जयगड पोर्टला जाणार होती. हां हां पण त्याच पिरियडमध्ये 15 दिवस तरी होतीच. ओके. आणि 16-17व्या दिवशी फॅन वादळ झालं. त्या वादळात ती अँकरला उपटून ओढतच आणलं. ओके. एवढं जोरात वादळ झालं. आणि समजलं. तो आम्हाला उभं राहता येत नव्हतं. एवढं वारा. त्याच्यात 13 माणसं होती. ते पण केबिनमध्ये राहिली होती म्हणून ओके. ती वाचली. आणि त्या 13च्या 13 माणसांना आम्ही लोकांनी, गावातल्या लोकांनी सुखरूप जिवंत काढलेलं. त्यातले 11 परदेशी होते, 2 इंडियन होते. मस्त मस्त. आता परदेशात गेले. 2 इंडियन आहेत इकडे जाऊन येऊन असं हे करतात. त्यात डिझेल होतं. डिझेल एवढी आपटायची. 25,000 लिटर डिझेल होती. आपटायची एवढी जोरात ना की आमच्या घरातली भांडी पडायची मांडणीवरची. जमीन हलायची. आणखीन रात्री आम्ही झोपेतनं सुद्धा असे हलायचे. एवढं आदरायची. तशा परिस्थितीत आम्ही 2 महिने काढले. नंतर मग 2 महिन्यांनी ते डिझेल काढायचा प्रयत्न केला नाही. पण ते बोट उडत होती ना. 1-2 टँकर काढला नाही. नंतर काढता आलं नाही त्यांना. मग ते 1.5-2 महिन्यांनी ती बोट फुटली खालून. मग ते डिझेल सगळं पाण्यात गेलं. मग माती पाणी भरून मग ती स्थिर झाली. समजलं. तेव्हा मग आमच्या घरं आणि आता आमची घरं पडणार होती. अरे कोणी येऊन इथे डॉक्युमेंटरी काय असं शूटबीट केलेलं असं भरपूर केलेलं ना? खूप लोकांनी. भरपूर लोकांनी मोबाईलला युट्यूबला येईल ना तिकडे सगळं आहे. तिथे तुम्ही MP बसरा स्टार सर्च करा. हां 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 आता तुम्हाला येईल बघा हां. ओके. सगळं तिची स्टोरी. समजलं. आणि गावाचं नाव काय बोलला तुम्ही? मिरिया गाव. मिरिया बीच. 2019ला हो 2019ला 3 जून सकाळी 11 वाजता बरोबर बोट लागली इथे. सगळं माहिती आहे तुम्हाला. मी होतो ना. ती बोट आली तेव्हा त्या माडाला पकडून मी थांबलो होतो. हां बोट ते कामगारांना वगैरे आम्ही काढलेले ना. हां काय होतो. जोरात वादळ असं म्हणजे भयानक. तो अँकर जवळजवळ 1.5-2 टनाचा अँकर आहे. त्याला ओढत आणलं म्हणजे बघा तेवढा वारा असेल.
केवढा लाटा असतील बरोबर आहे. समुद्राच्या त्यावेळी माय गॉड. स्टोरी थँक्यू चहासाठी थँक्यू चहा. तर आता आपण इथे चहा पित आहोत. मस्त अशी माहिती दिली आहे, छान माहिती झाली ना. मस्त एकदम भारी. तर इथे छान असं आपण चहा पिऊ आणि इथे बिस्किट्स आपण आणलेले आहेत. बसरा शिप पॉईंट कवर करून समोरच हे बघितलं आपण, इथे विहीर आहे. बघा काय भारी आहे, मस्त आहे. गावाकडची विहीर पहिल्यांदाच बघितली ना अशी विहीर. म्हणून फिरला पाहिजे, तर आपल्याला नवनवीन गोष्टी बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात, माणसांची भेट होते, करेक्ट खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला. राईट. आता जशी माहिती पण दिली, आय थिंक आपण घरी बसून अशी माहिती म्हणजे आपल्याला कळेल, पण इथे येऊन अनुभवणं आणि ते साक्षात एक वेगळा वेगळाच अनुभव आहे तो, एक्सपिरियन्स आहे तो, खूप मस्त. तर आता आपण बसरा शिप पॉईंट कवर करून गणपतीपुळेला चाललो आहोत. डायरेक्ट आपण आता तिकडेच चाललो आहोत गणपतीपुळेला. सो चला तर मग. असं बघू शकता तुम्ही. थांब जरा उठून दाखवूच थांब. नाव काय यांची? हे कोंडवे, कोंडवी, हे कटले म्हणतात त्याला, कटले, हे काचक, हे बोर, काय का बोर बोर बोर, आणि हा गोल्डनवाला गोल्डन हे तांबूशीच आहे. तांबूस. मस्त मस्त ना, तुम्हाला डायरेक्ट ताजे ताजे मासे. ताजे मासे आता खाणार ना. मस्त, थँक्यू. चला बसरा शिप पॉईंट आणि मिरिये बीच एक्सप्लोअर करून आता आपण चाललो आहोत गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याला आता आपण चाललो आहोत. तर 23 किलोमीटरची राईड आहे आपली, डायरेक्ट तिकडेच गणपतीपुळ्याला. सो चला तर मग लेट्स गो. सेकंड एपिसोडमध्ये आपण गणपतीपुळे मंदिर व रत्नागिरीचे काही डेस्टिनेशन्स कव्हर करणार आहोत. तर आपले रत्नागिरीचे सगळे एपिसोड बघायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. कीप शेअरिंग आणि कीप सपोर्टिंग. बाय.